कॉलेजला असताना मी एका वर्गमैत्रिणीवर खूप प्रेम करत होतो. पण आमच्या दोघांची इच्छा असतानाही माझी परिस्थिती आडवी आली होती. तिच्या वडिलांना तिच्या वडिलांनी मला तसा दमसुद्धा दिला होता. असं असूनही मी तिला चोरून चोरून भेटत होतो. आमचं भेटणं खूप गुपित असायचं. पण कधी कधी तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही असायच्या. त्या देखील आम्हाला सपोर्ट करत होत्या. माझ्या वर्गमैत्रिणीचं नाव कोमल होतं. नावाप्रमाणेच ती खूप कोमल होती. आमच्या दोघांचं वय सारखंच होतं. ती सुंदर दिसत असल्यामुळे अनेक मुलं तिच्या मागे लागली होती. पण ती माझ्याशिवाय दुसऱ्यांच्या हाती लागतच नव्हती. आता काही दिवसापूर्वी तिचा नर्सिंगचा कोर्सही पूर्ण झाला होता. मलाही तिथे तिने ॲडमिशन करायला सांगितलं होतं. पण तिच्या घरच्यांच्या भीतीमुळे मी दुसरीकडे शिक्षण पूर्ण केलं होतं. तिच्या बाबांच्या ती खूप मागे लागली होती. ती त्यांना खूप समजावून सांगायची, अमोल माझा कॉलेजचा फ्रेंड आहे. तो मला पसंतही आहे. माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. इच्छा फक्त एवढीच आहे की आमच्या दोघांची लग्नगाठ तुम्ही बांधून द्यावी. तिच्या अशा बोलण्यावर तिचे बाबा जास्त चिडायचे. यामुळे तिचं डोकं बंद पडलं होतं. तिच्या आईला वाटायचं आपल्या मुलीला मुलगा पसंत असेल तर दोघांच्या लग्नाला काय अडचण आहे. सर्वांनी सांगूनही सारिकाचे बाबा ऐकण्यास तयारच नव्हते. यामुळे सारिका खूप नाराज झाली होती. तिने मनातून ठरवलं होतं लग्न करेल तर याच मुलाशी. तिच्या आणि माझ्या प्रेमात सतत अपयश येत होतं. हे पाहून ती माझ्यापेक्षाही खूपच नाराज झाली होती. काही दिवसापूर्वी ती एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम पाहत होती. ते शहर आमच्या गावापासून खूप दूर होतं. तिच्या वडिलाला माहीत झाल्यावर त्यांनी काही दिवसच तिला जॉब करून दिला आणि लगेच त्यांना वेगळा संशय आल्याने ते म्हणाले, सरिता, आपल्या घरापासून तुझं हॉस्पिटलचं अंतर खूप आहे. यामुळे तू गावाकडेच निघून ये. तिचे वडील असं बोलल्यावर ती त्यांच्यावर खूप ओरडली होती. ती म्हणाली होती, बाबा, तुम्ही मला घरातच बसून ठेवलं तर माझ्या शिक्षणाचा काय अर्थ राहणार. ती असं बोलल्यावर अखेर वडिलांनी तिला त्या शहरात राहायची परवानगी दिली होती. त्या शहरात नोकरी करायला गेली होती, ते फक्त माझ्यासाठीच. यामुळे ती मला आठवड्यातून दोन वेळा भेटण्यासाठी बोलून घ्यायची. मी गावात दिसलो नाही की तिचे वडील माझी चौकशी करायचे. पण मी मामाच्या गावाला जाणार आहे असं सांगून जायचो. एका दिवशी तर तिने मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं होतं. तिची नाईटची शिफ्ट चालू होती. यामुळे हॉस्पिटलमध्ये फार लोक कमी होते. मी देखील रात्रभर तिथे झोपणार होतो. त्या रात्री तिने मला असं औषध दिलं की मी रात्रभर झोपलोच नाही. यामुळे माझं सारं अंग मोकळं झालं होतं. तिला मी खूप प्रामाणिक समजत होतो. पण तिने असं औषध कशामुळे दिलं असेल हा प्रश्न मला क्षणभर पडला होता. पण याचं उत्तरही लगेच सापडलं. कारण लग्नाचं वय होऊन देखील तिचे बाबा लग्नाला परवानगी देतच नव्हते. यामुळे टेन्शन येऊन तिने असं केलं असावं असं मी समजून घेतलं. तिच्या वडिलांना पुन्हा आमचा संशय आल्यामुळे त्यांनी तिचं लवकरात लवकर लग्न करण्याचं ठरवलं होतं. यामुळे सरिता खूप नाराज झाली होती. ती मला म्हणाली, आता माझं काही खरं नाही बघ. वडिलांनी बरीच स्थळं माझ्यासाठी पाहिलेली आहेत. यामुळे आता आपल्याला टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय पर्यायच नाही. तिच्या या निर्णयामुळे त्याच शहरामध्ये आम्ही दोघं विवाहबंधनात अडकलो होतो. असा निर्णय घेतल्यामुळे 1-2 वर्ष आम्हाला खूप त्रास झाला. पण आता हळूहळू तिचे आईबाबा सर्व काही विसरू लागले होते. कारण मुलीपुढे त्यांचं काही चालत नव्हतं. आता मी सरिताला घेऊन एका शहरामध्ये राहत होतो आणि आनंदाने जीवन जगत होतो.